जर नवीन गाडी घेतली असेल तर या 3 चुकांमुळे तुमच्या इंजिनची लाईफ लवकर संपेल. त्यातली पहिली चूक म्हणजे अग्रेसिव्ह ड्रायव्हिंग. पहिल्या 1000-1500 किलोमीटरला जर तुम्ही हाय आरपीएम वर गाडी चालवत असाल तर हे तुम्हाला आत्ताच थांबवायला लागेल. सडन ऍक्सिलरेशन देणं, बाबा जवळ स्पीड ब्रेकर आलाय तरी पळवत नेणं गाडी आणि थांबवणं, हे पहिले 1-1.5 किलोमीटर मध्ये तुम्हाला हे अवॉइड करायचं, जेणेकरून तुमच्या ऍक्च्युअली इंजिनची लाईफ वाढेल आणि इंजिन चांगलं ट्रेन होईल. कारण पहिले 1000-1500 किलोमीटर हे खूप महत्वाचे असतात. यात तुम्ही जसं इंजिनला ट्रेन करता तसंच ते पुढे रिॲक्ट होणार असतं पुढचे जेवढे दिवस तुम्ही गाडी ठेवणार आहे. तर दुसरी चूक म्हणजे गाडी कॉन्स्टंट स्पीडवर चालवणार. जर तुम्ही हायवेवर गाडी काढत असाल तर तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये गाडी क्रूज करायची नाहीये. क्रूज करून एका स्पीडने कॉन्स्टंट चालवायची नाही, तुम्हाला स्पीड व्हॅरी करून चालवायचं आहे, ज्याने तुमचं इंजिन ऍक्च्युअली सेटल व्हायला मदत होईल. तर ही दुसरी महत्वाची चूक तुम्हाला अवॉइड करायची आहे, याने तुम्हाला नक्कीच भरपूर फायदा होईल पुढे जाऊन मायलेजला. तिसरी चूक म्हणजे लोक युजली काय करतात, त्यांचं रनिंग पहिल्या 2 सर्व्हिसिंग मध्ये जर जास्त होत असेल तरी पण ते ऑइल बदलायला तिसऱ्या सर्व्हिसिंगची वाट बघतात. जर तुम्हाला तुमचं रनिंग वाटत असेल की बाबा भरपूर होतंय पहिल्या 2 सर्व्हिसिंगच्या मानाने, तर दुसऱ्या सर्व्हिसिंगला तुम्हाला 100% ऑइल चेंज करायचंय. कारण तुम्ही पण हे ऐकलं असेल की बाबा इंजिन ज्यावेळेस गाडी बनते त्यावेळेस इंजिन मध्ये काही बर वगैरे राहण्याचे चान्सेस असतात. तर तुमचं रनिंग जास्त असेल तर तुमचं हे इंजिन क्लीन होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ऑइल बदलणं हे कंपल्सरी आहे दुसऱ्या सर्व्हिसिंगला जर तुमचं रनिंग जास्त असेल. जर या 3 गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर 100% तुमचं इंजिन स्मूथ होईल आणि तुम्हाला चांगलं मायलेज मिळेल. आय होप तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या एकदा चॅनलला फॉलो करा आणि बाकीचे व्हिडिओज पहा, मित्रांसोबत शेअर करा ज्यांनी नवीन गाडी घेतलेली आहे. थँक्यू.